शिवरायांच्या सागरी स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या श्रेयाच्या लढाईत भाजपनं शिवसेनेवर आघाडी घेतली आहे। राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून शिवस्मारकासाठी आणलेल्या जल आणि मातीचं एकत्रीकरण करण्याचा कार्यक्रम पार पडला। मुंबईतल्या चेंबूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला भाजपचे सर्व नेते आवर्जून उपस्थित होते। भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीला चेंबूरमधून सुरुवात झाली। ही रॅली गेटवे ऑफ इंडिया इथं काही वेळामध्ये पोहोचेल आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत केलं जाईल। या रॅलीमध्ये विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रकाश मेहता यांच्यासह मुंबईतल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। हा शासकीय कार्यक्रम आहे, मात्र भाजपनं पूर्णपणे या कार्यक्रमावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। शिवसेनेची अद्यापही श्रेयासाठी धडपड सुरूच आहे। उद्या होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मच्छीमारांचा विरोध कायम असल्याचं स्पष्टीकरण मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिलेल्या आश्वासनांना समाधान झालेलं नसल्याचं मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मच्छीमार संघटना काळे झेंडे दाखवणार आहे। मच्छीमार संघटनेनं आमचा विरोध शिवस्मारकाला नसून त्यासाठी समुद्रात घालण्यात येणाऱ्या भरावाला असल्याचं याआधीच स्पष्ट केलंय। दरम्यान तांडेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही कळतंय। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मच्छीमार संघटनेचा विरोध आहे आणि हे आंदोलन त्याबाबत ते ठाम आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकीत 90% मच्छीमारांचं समाधान झालं असून उर्वरित 10% लोकांच्या समस्यांचं निराकरण करू असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। मच्छीमारांच्या समस्येसाठी एक समिती नेमण्यात येणार असून ही समिती त्यांचा होणाऱ्या नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। काल रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि मच्छीमारांची बैठक झाली आणि त्या बैठकीतून 90% मच्छीमारांचं समाधान झालंय। 10% मच्छीमार जे राहिलेत त्यांचं सुद्धा समाधान आज दिवसभरात होईल असा मला विश्वास आहे। कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं आश्वासन दिलंय की आपण एक समिती करू, जी समिती अशा प्रकारे नुकसान काय होऊ शकतं त्याचा आढावा घेईल आणि मच्छीमारांच्या नुकसान भरपाई दिली जाईल। भाजपचा शिवसेनेसोबत श्रेयासाठी संघर्ष सुरू असताना शिवस्मारकाच्या कार्यक्रमावरून दुसरा मित्रपक्षही नाराज झालाय। भाजपनं हा कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे नाराज मेटेंनी रॅलीला दांडी मारली। चेंबूरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत मेटे सहभागी झाले नाहीत आणि ते कार्यक्रमातून थेट त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेले। त्यामुळे सत्तेतल्या मित्रपक्षांमधली धुसफूस या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली आहे। तत्पूर्वी मेटेंनी मात्र नाराज नसल्याचं सांगितलं होतं, मात्र कार्यक्रमातून निघून गेल्यामुळे त्यांची नाराजी पुढे आली आहे। एका बाजूला भाजप आणि मित्रपक्षांमध्ये श्रेयावरून वाद सुरू असताना मुंबईमधल्या दादरमध्ये जाहिरातींवरून भाजप आणि मनसेत वॉर सुरू झाले। शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर मिलच्या भिंतीवर मनसेची जाहिरात पुसून भाजपनं एक नवा वाद निर्माण केलाय। या ठिकाणी भाजपनं शिवस्मारकाची जाहिरात रंगवली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या जाहिरातीवर रंग फिरवला। या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील फोटो होता आणि त्यावरही मनसेनं रंग फिरवून पुसण्याचा प्रयत्न केला। कोहिनूरच्या भिंतीवर याआधी शिवसेना मनसे आपापल्या पक्षांसाठी भिंत रंगवायचे, मात्र आता भाजपनंही मोदी मुंबईत येणार असल्यानं याच भिंतीवर आपली जाहिरात रंगवल्यानं या वादामध्ये उडी घेतली। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकासाठी धुळे शहरामधून तापी नदीचं पाणी आणि लळिंग किल्ल्याची माती पाठवण्यात येणार आहे आणि या जलमातीच्या कलशाची शहरामधून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार अनिल गोटे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आलं। मिरवणुकीमध्ये ढोल ताशांसह तरुण तरुणींच्या पथकानं लेझीम, झांज, टिपरी नृत्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। जिल्ह्यातल्या तापी, अरुणावती आणि पांझरा नद्यांचं पाणी आणि लळिंग, सोनगीर आणि थाळनेर या किल्ल्यांची माती मुंबईला पाठवण्यात येणार आहे। पुण्यामध्ये होऊ घातलेल्या मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा भाजपच्या इलेक्शनचा इव्हेंट ठरणार आहे आणि या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली। पालकमंत्र्यांपाठोपाठ महापौर प्रशांत जगताप यांनी देखील हा कार्यक्रमस्थळी हजेरी लावली। कार्यक्रमाचं स्वरूप, तयारी तसंच त्यावरून सुरू असलेले राजकारण पाहता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पुणे मेट्रोचा मुद्दा प्रमुख असणार आहे असंच दिसतंय।
श्रेय घेण्याच्या चढाओढीमधून काँग्रेसनं पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपता घेतला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। मात्र पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी असताना नागपूर मेट्रोचं भूमिपूजन लवकर होतं आणि पुण्याचं काम मागे पडतं, यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। आगामी 10 महापालिका निवडणुकीमध्ये मनी मसल्स आणि मॅनपॉवरचा वापर करणाऱ्यांवर तातडीनं खटला चालवला जाणार आहे, तर यामध्ये दोषी आढळल्यास उमेदवाराला अपात्र देखील ठरवलं जाईल। यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा पहिल्यांदाच नव्यानं सहनियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 20 ठिकाणी असे कक्ष उभारण्यात येणार आहेत। या कक्षामध्ये SST, VST आणि FST अशी 3 स्वतंत्र पथकं असतील, जी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या लघु चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुढच्या वर्षीपासून त्यांनी बनवलेल्या लघु चित्रपटांना पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्थान मिळणार आहे। पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी घोषणा केली आहे। पुण्यामध्ये यंदा 12 तारखेला सुरू होणारे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पिंपरी चिंचवडमध्ये 13 तारखेला सुरू होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडमध्ये 6 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 46 देशी विदेशी चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे। चिंचवडमधल्या कार्निवल सिनेमागृहातल्या 2 स्क्रीनवर हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। नाशिक कारागृहातले कैदी सर्रासपणे मोबाईल फोनचा वापर करत असल्याचं झी24 तासनं उघड केल्यानंतर अखेर कारागृहांवर निलंबनाची कारवाई केली आहे। सुनील कंवर, कैलास भंवर आणि गणेश मांदकर अशी या अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि आतापर्यंत कैद्याकडून 25 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। झी24 तासनं कारागृहातला हा प्रकार उजेडात आणल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते आणि त्यानंतर जेल प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। मेट्रो 3 साठीच्या आरे कॉलनीतल्या कारशेडला विरोध करण्यासाठी मरोळ मरोशी कॅम्पमधून पिकनिक पॉइंट या ठिकाणी ग्रीन सांता क्लॉज साकारत रॅली काढण्यात आली। या कारशेड प्रकल्पासाठी आरेमधल्या हजारो झाडांची कत्तल होणार आहे, तसंच पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार असल्यानं विविध सामाजिक संस्थांमार्फत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वॉचडॉग फाउंडेशन, बॉम्बे कॅथलिक सभा, सेव्ह अवर लँड, पोलीस रिफॉर्म्स वॉच या सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला। नोटबंदीच्या निर्णयामुळे विडी कामगार महिलांचा वेळेवर पगार होणं बंद झालंय। मायक्रो फायनान्स कंपनीच्या वतीनं सक्तीनं कर्ज वसुली केली जाते। महिला विडी कामगारांना कर्जमाफी देण्यात यावी किंवा कर्ज परतफेडीमध्ये सवलत देण्यात यावी या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। मेहनतीचे पैसे विड्रॉ करू शकत नाही आणि म्हणून आम्ही ह्याचा ठामपणे विरोध करतो। 50 दिवस झाले, पण काय झालं, 50 दिवस झाले अजून लोक मेले आहेत आणि काही फरक पडला नाही। उलट 50 दिवसानंतर अजून त्रास होतोय लोकांना आणि म्हणून सरकारने ह्याच्यात लक्ष द्यावं, कर्जमाफी ताबडतोब करावी किंवा विड्रॉवलचं लिमिट वाढवावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। मराठवाड्यासह राज्यभरामध्ये थंडीची लाट पसरली आहे। परभणी शहरामधल्या तापमानानं यावर्षीचा सर्वाधिक नीचांक गाठलाय। परभणीचं तापमान 6.5 अंश इतकं नोंदवण्यात आलंय आणि या थंडीमुळे शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, नोकरदार, दूध विक्रेते उशिरातून घरातून बाहेर पडतात। परिणामी संपूर्ण जनजीवन हे प्रभावित झालंय। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेतात, तसंच स्वेटर, मफलर, कानटोप्यांचा मोठा वापर होतोय। थंडीची लाट अजून काही दिवस अशीच राहणार असल्याची शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। ठाण्यामधल्या हिरानंदानी भागातल्या पाटलीपाडा इथं TCS कंपनीचं बांधकाम सुरू असताना ते कोसळलं आणि त्याच्याखाली 3 ते 4 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। घटनास्थळी ठाणे आपत्कालीन व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी महापौर संजय मोरे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे देखील दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी।
झाले. मृतांमध्ये दोन्ही बसचे चालकांचा समावेश आहे. उमरगा जवळच्या येगेनूर जवळ हा अपघात घडला. उमरगा डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती तर कर्नाटकची बस उमरगाच्या दिशेने जात होती आणि यावेळी उमरगा नळदुर्ग रस्त्यावर पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर या दोन्ही बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. जखमींवर सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाल कांद्याची आवक वाढल्यानं दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. भाव कोसळल्यामुळे दिवसाआड शेतकरी रस्त्यावर येऊन विविध ठिकाणी आंदोलन करतात. कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले. कमीत कमी 1000-1200 भाव मिळाला तर शेतकऱ्यांना कांदा परवडेल असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. कांद्याच्या घसरत्या दरावर तोडगा म्हणून कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना सबसिडी द्यावी किंवा शासनानं आपल्या यंत्रणेमार्फत निर्यातीसाठी पुढे येण्याचं आवाहन नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी केलंय. सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोडे बाजाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली. मुंडे यांनी घोडे बाजारात फिरून चांगल्या अश्वांची पाहणी केली. त्याबरोबर घोड्यांच्या जातींची लक्षण माहिती करून घेत काही घोड्यांना पसंती दिली आणि यावरून धनंजय मुंडे हे अश्वप्रेमी असल्याचं दिसून आलं. मुंडे बाजारात घोड्याच्या खरेदीसाठी आल्याची चर्चा बाजारात रंगली होती. मात्र या संदर्भात मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं. सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोड्यांच्या बाजारामध्ये अश्वप्रेमींना अनोखी भेट मिळाली. गुरुवारी रंगलेल्या चेतक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी रंगलेल्या नृत्य स्पर्धेत 30 घोड्यांनी सहभाग घेतला. यावेळी हलगीच्या तालावर घोड्यांनी ठेका धरला. बुलेट गाडीवर बाजावर नाचणारे हे घोडे पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. घोड्यांचा हा डान्स पाहण्यासाठी अश्वप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच घोड्यांनी उत्तम नृत्य सादर केल्यानं बक्षीस कोणाला द्यायचं असा प्रश्न परीक्षकांसमोर होता. मात्र परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे या अश्वांच्या मालकांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या 9 वर्षाच्या चिमुकलीला तिच्याच आईनं चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये ही घटना घडली आणि या सगळ्या प्रकारात या मातेला तिच्या प्रियकराची साथ लाभली. घटनेची माहिती शिवसेना महिला आघाडीला मिळताच त्यांनी या नराधम मातेला चांगला चोप दिला. तसंच 23 वर्षाच्या प्रमोद पाटील या तिच्या प्रियकराच्या तोंडाला काळं फासून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसांमध्ये म्हणजे 1.5 महिन्यात केंद्रीय आयकर विभागानं तब्बल 3,590 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय. तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केलेल्या आहेत. देशामध्ये 8 नोव्हेंबरपासून 760 ठिकाणी छापे आणि चौकशीची कारवाई करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीपत्रात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आयकर विभागानं कर चोरी प्रकरणी 3,589 जणांना 21 डिसेंबरपर्यंत नोटिसा बजावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आयकर विभागानं अंमलबजावणी संचालनालयाकडे 215 आणि सीबीआयकडे 185 केसेस वर्ग केल्यात. या सर्व प्रकरणांमध्ये अफरातफरी आणि आर्थिक गुन्हेगारीच्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची आज भेट घेतली. काल दुपारी जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. राजीनाम्याचं कोणतेही विशेष कारण न देता जंग यांनी पद सोडल्यानं दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. खरं तर जंग हे मोदी सरकारच्या अत्यंत जवळचे मानले जातात. मग त्यांना अशा प्रकारे तडकाफडकी उपराज्यपाल पद का सोडावं लागलं याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामध्ये आज सकाळी जंग यांचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल सकाळी उपराज्यपालांच्या बंगल्यावर पोहोचल्यानं अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.